मित्रांनो, खरोखर ही जी सेवा आहे, सेवा या ठिकाणी कशा पद्धतीनं करायची आणि सेवाभाव एकमेकांप्रती या ठिकाणी कसा असला पाहिजे, ही या ठिकाणी या पालखी सोहळ्याच्या माध्यमातून कळतंय. तुमचं नाव? सुरेश मोरे, व्यवस्थापक, जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान, उपपीठ, पश्चिम विदर्भ. आज हा जो उपक्रम या ठिकाणी आपण सादर केलेला आहे त्या संदर्भात आम्ही दरवर्षी जी श्रींची पालखी जात असते, या पालखीसाठी जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, दक्षिण पीठ जगद्गुरू रामानंदाचार्य नानिसधाम यांच्या वतीने या श्रींच्या पालखीमध्ये सहभागी होणाऱ्या लाखो भाविकांसाठी आमच्या संस्थानाच्या वतीने दरवर्षी चहा आणि पाण्याची व्यवस्था करत असतो. याच्यामधून जरी आम्ही पालखीमध्ये सहभागी होऊ शकत नसलो तरी सुद्धा जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींची शिकवण आहे, तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. सिकल सेल असतील, तुमचं किडनी फेल्युअर असेल, बाकी जे काही रोग आहेत ज्यांना डे टू डे ब्लड लागते, रक्त लागते, तर त्यांच्याकरता सुद्धा हे जे ॲप्लिकेशन आहे ब्लड इन नीड हे सुरू करण्यात आलेलं आहे. आणि त्यांना काय आव्हान करणार? रक्तदात्यांना आव्हान हेच आहे की आपल्या घरामध्ये सुद्धा जर कोणी आजारी पडलं तर त्यांना सुद्धा ब्लड इमिजिएट तात्काळ मिळावं, या दृष्टिकोनातून हे ॲप्लिकेशन आपल्या संपूर्ण भारतामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे. आणि त्यांनी सुद्धा या रक्तदाता आणि रक्तमित्रामध्ये नोंदणी करावी असे आव्हान करण्यात येत आहे. महाराजांच्या काही सेवेकरी आपल्या सोबत आहे, महिला भगिनी आहेत. ताई, आपलं नाव? लता चिंचोले. अच्छा, बरं, काय सांगणार आज या ठिकाणी श्रींच्या पालखी सोहळ्यामध्ये ही जी सेवा या ठिकाणी देत आहे? कसं आहे की जगद्गुरू श्रींची जी शिकवण आहे आम्हाला की तुम्ही जगा आणि दुसऱ्याला जगवा, त्या अनुषंगाने की म्हणजे साहेबांनी सांगितलंच की आम्ही पायी दिंडी नाही चालू शकत, परंतु स्वामीजीचा जे आम्हाला शिकवण आहे की बाबा म्हणजे आपण प्रत्येक सेवा ही मानवामध्ये सेवा आपण बघितली पाहिजे, त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही म्हणजे 4-5 वर्षापासून या ठिकाणी चहा वाटपची सेवा या ठिकाणी आम्ही सर्व भाविक भक्तांच्या वतीने या ठिकाणी करत असतो. मित्रांनो, अशा पद्धतीचं वातावरण आज या ठिकाणी आहे आणि श्रींची पालखी या ठिकाणी समोर गेलेली आहे आणि आपण त्याचे लाईव्ह क्षणचित्र आपण बघत